नमस्कार दर्शको. हा एक निगेटिव्ह फॉर्म जो दाखवतो आहे कंडिशन, म्हणजे जर तर मधला निगेटिव्ह फॉर्म. तर व्याकरणाचा भाग आहे. तर पहिल्यांदा आपण वाक्य बघूया. अंधपाटतै पडिकाम इरुंदाल अदू उणक्कू एपडी तेरियुम. म्हणजे जर तू धड्याचा अभ्यास केला नाहीस तर ते तुला कसं कळेल, समजेल या अर्थाचं. तर यापैकी बघा, इरू म्हणजे मला तुम्हाला काय दाखवायचं आहे. इरू म्हणजे असणे, राहणे. तर त्याचा कंडिशनल म्हणजे जर तरमध्ये आपण जेव्हा त्याचा उपयोग करतो तर त्यावेळेला इरुंदाल असं येतं. तर ॲक्च्युली एक प्रकारे पाहायला गेलं तर याचा अर्थ असा होतो की अंधपाटतई म्हणजे तो त्या धड्याला पडिकाम म्हणजे न अभ्यास करता. आता पडिकाम बघा, शेवटी म आलेला आहे, तर याचा अर्थ निगेटिव्ह होतो. पेसाम म्हणजे न बोलता, पडिकाम म्हणजे अभ्यास न करता, इरुंदाल म्हणजे अभ्यास न करता राहिलास तर, अशा अर्थाने हे येतं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर अभ्यास न करता असं आपण सहसा म्हणू. तर पडिकाम इरुंदाल अदू उणक्कू एपडी तेरियुम म्हणजे ते तुला कसं कळेल. उणक्कू म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तुला, एपडी कसं, तेरियुम म्हणजे समजेल. तर अशा अर्थाचं हे वाक्य आहे. तर आणि यामध्ये अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण बोलताना पडिकाम असं वापरतो, परंतु जर लिहिताना म्हणजे पुस्तकी भाषा जी आहे त्यामध्ये पडियामल असं वापरतात. तर पडिकाम चुकीचं नाही आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे की तमिळ भाषेमध्ये बोली आणि जी रिटन पुस्तकी भाषा आहे त्यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे. तो मला तुम्हाला इथे दाखवायचा आहे. तर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.